जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय नवीन पनवेलद्वारे शास्त्रार्थ राष्ट्रीय स्तराचे मूट कोर्ट स्पर्धा 21 ते 23 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आली आहे। त्यामध्ये गोवा, बँगलोर, चेन्नई आणि नागपूर सारख्या देशभरातील विविध विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। त्या अनुषंगाने या स्पर्धेने वकिलांना त्यांची कौशल्ये सादर करण्यासाठी आणि कायदा क्षेत्रातील अमूल्य अनुभव मिळवण्यासाठी एक अनोखा मंच प्रदान केला आहे। या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य सान्वी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक अपराजिता गुप्ता यांनी केले। या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विजय अचलिया, संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमॅन वाय.टी. देशमुख, सचिव एस.टी. गडदे, संचालक अर्चना ठाकूर, ॲडव्होकेट विनायक कोळी, भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या सान्वी देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि अशा स्पर्धांच्या कायदेशीर ज्ञान वृद्धीकरणात आणि भविष्य काळातील कायदेशीर व्यावसायिकांच्या घडवण्यात आलेल्या महत्त्वावर भर दिला। त्यांच्या समर्थनामुळे आणि मार्गदर्शनामुळे या कार्यक्रमाची यशस्वीता निश्चित झाली आणि स्पर्धकांना त्यांच्या कायदेशीर प्रवासात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली। शास्त्रार्थ राष्ट्रीय स्तराचे मूट कोर्ट स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा भाग असून त्याची सुरुवात आजपासून झाली। त्यात एक प्रतिष्ठित कायदेशीर तज्ज्ञांचा पॅनल नियुक्त करण्यात आला। सकाळच्या शिफ्टमध्ये न्यायाधीश म्हणून ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, ॲडव्होकेट अश्विन सिंग, ॲडव्होकेट अश्विन अडवाणी, ॲडव्होकेट वैभव घाटके, ॲडव्होकेट निलेश बागडे, ॲडव्होकेट सोनिया पवार, ॲडव्होकेट इंद्रजित भोसले आणि ॲडव्होकेट भक्ती दळवी यांचा समावेश होता। दुपारच्या शिफ्टमध्ये न्यायाधीश म्हणून ॲडव्होकेट सुजय, ॲडव्होकेट लक्षणा पाटील, ॲडव्होकेट पूजा भोसले, ॲडव्होकेट सागर पसपोहे, ॲडव्होकेट शुभांगी झिटे, ॲडव्होकेट धनिष्ठा कावले, ॲडव्होकेट मोहनसिंग राजपूत आणि ॲडव्होकेट ऋषिकेश वाणी यांचा समावेश होता। यावेळी एक रिसर्चर टेस्ट देखील घेतली गेली। त्यामुळे सहभागींना एक शैक्षणिक आव्हान दिले गेले आणि त्यांना आगामी कडक फेऱ्यांसाठी योग्यरित्या तयार करण्यात आले। ही स्पर्धा कायदेशीर मानांना महत्त्वपूर्ण ठरणारी आहे। देशभरातील सहभागी आपल्या वकिली कौशल्याचे प्रदर्शन करत असून शास्त्रार्थ युवा वकिलांना अमूल्य न्यायालयीन अनुभव मिळवण्याचा, कायदेशीर व्यावसायिकांशी नेटवर्किंग करण्याची आणि राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी ठरली आहे। या स्पर्धेने कायद्याच्या क्षेत्रात शिकण्याची, संवाद साधण्याची आणि व्यावसायिक विकासाची भरपूर संधी दिली आहे। I will not take much time because I was watching the watch there showing 11:15 and we are already late. Then we have to start and everybody is eager to start your debate competition. Just I am here to wish you the best of luck for this debate competition. I will not speak much here about the law and everything because this Shastra, the meaning is already told by Madam Aparajita Singh that the Shastra. I was also wondering why this particular word is chosen, and therefore yesterday in the night I was searching on the Google what is this Shastra. This debate competition, food court is there, and why this word is chosen. Then I found that aptly the word has been chosen. It is an intellectual debate. It is an intellectual debate, and you all are here to participate in that intellectual debate. This is the theme of this particular. Secondly, I compliment and this institution and whosoever is concerned with this particular organizing the debate of choosing the subject, environmental law. This is a very important subject and it is very close to my heart. I was just reading the proposition that has been set up with the rules and all these things, particular thing. It is a very important subject now from the point of view of each of us because we are facing, everybody is concerned with that, whether we survive or not survive, what is global warming, how whether temperature will reach to 50, some news are there, astrology, the world is going to finish within 2030, some says in 2050, temperature will rise to 50, 60, whatever that particular, and everything will be, human life will be destroyed. So we are very much concerned with this subject, and this debate is very important, and a subject has been, of this debate, important subject has been chosen. I myself has presided as a editor, was a member of the bench where the Kumbh Mela at Nashik, Kumbh Mela was organized, and for that purpose there was a proposal to cut 2,600 trees for
widening of the road and this particular. The matter was before us in the division page. Fortunately I wrote that particular judgment, and because of that particular sustainable growth, you now who are participating, you are now across that sustainable. Here you have to balance the environment and the social needs are concerned. Here that is the theme of that particular environment, and this particular what is the law developed is that particular. So we took a very positive stand in the sense that its environment to be protected, simultaneously the need of the society also be taken care of that particular. So there were 35 our trees we said bird, people, what is that particular, it takes 50 years to grow, and this particular, that the preliminary work in that particular already done by the bench of justice, headed by Justice Poe, that the scientific study was made, the auditing has made, tagging was made, what is the girth of that particular, each of the tree and everything was there, location wise everything. So I declared a judgment where I pass an order that all 35 trees which took 35 years, 40 years to grow, those should not be cut. Second thing, a deviation from the normal path, that wherever the tree is there by the side of the road, suppose the footpath is of 5 feet and tree is at a distance of 6 feet from the edge of that desk, then that tree is not to be cut. That time you should deviate from that particular. If the road is of 40 feet, if it becomes 38 at some places concerned, it will not make distance. If it is in the middle of the road, then that tree should not be cut for the reason that it can be used as a divider. So this particular, how the judicial process can be molded, that where the balance can be struck. This was the one of the that particular, you can have the judgment available that particular. So this is the way judge how the judiciary works, how they can maintain this particular. And fortunately that order was passed. The government was collector and everybody was annoyed. They challenged it and matter went up to Supreme Court. But the order was maintained that particular. Now the next Kupa is coming, and I pass an order that if you are uprooting the tree, plant 3 trees first, give the 7 years maintenance contract was listed, and then only touch the trees is concerned. Otherwise, the apathy is that they take orders, that they make a commitment that the alternate trees will be planted as a compensatory measure, but it never takes place. And good example is the Nashik road. This is Nashik highway, where all this particular commitments were made, but no trees were planted. This particular thing. Second thing, that the that is a transplant of the tree, that was also to be taken an initiative. So directives were given. So this is the way we can do this particular thing. Environment is a very important subject. MC Mehta versus Union of India. Most of you must have read that particular, how the law has developed this particular. If the course of river is changed, how disaster take place that particular thing. Here now everybody convert rivers, everybody is in the process of development. They are forgetting what law they are going to pass to the future generations is concerned. So this subject, what we have been chosen, is a very important subject. I wish you all a very success in that particular. This debate to be a fruitful and very enlightening. This particular debate will be there. खरं तर माझ्या अंगावर काही काळापोट नाही आहे, तो माझ्याकडे नॉर्मल असल्यामुळे मला काही शिक्षण मी घेतलेलं नाही आहे. पण सरांनी जो आता उपदेश दिला, अतिशय चांगला असा उपदेश दिला. तुम्हाला पैसे कमवणारे वकील होण्यापेक्षा एक चांगले वकील, नामवंत वकील म्हणून बरीच वर्षे नाव आहे अशा प्रकारचं आपल्याला त्यांनी संदेश दिलेला आहे. तशाच प्रकारे मी आपल्या जेवढी सोसायटीचे अध्यक्ष आहेत अरुणजी भगत यांचं आगमन झालं आहे, हार्दिक स्वागत. तर अशा प्रकारे मी BA आहे, शिकलो आहे, ग्रॅज्युएट झालो आहे, पण BA आहे, शिक्षकी पेशा 3 वर्ष केलं आहे. 40 वर्ष उद्योग क्षेत्रात उद्योजक म्हणून काम केलं आहे. 2 वेळा पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये खासदार झाले आणि त्याच्यानंतर
पुन्हा या शिक्षण क्षेत्राला ओढून शाळा कॉलेज त्याचं साधारणतः तर चांगलं शिक्षण कसं देता येईल, दर्जेदार शिक्षण कसं देता येईल याचा मी आता थोडासा प्रयत्न करत आहे. आजचा दिवस माझ्या अतिशय महत्त्वाचा आहे की आज मला देशमुख मॅडम नेहमीच बोलत असतात, पण सगळीकडे सगळ्या प्रोग्रामला जायचं. माझी खासदार असतो तरी अजून लोक खासदार आहेच समजतात. आणि त्याच्यामुळं प्रत्येक वेळा रामशेठचे असते उद्घाटन रामशेठचे असे करतात. तरी मी बरं केलंय, माझा मुलगा पुराने मुलीला दिला आहे, तो 4थ्यांदा आमदार झाला. नगराध्यक्ष झाले, नंतर 4 वेळा आमदार झाले. तर अशा पद्धतीने साधारणतः आपल्या जीवनामध्ये जे काही काम करायचं असतं ते चांगलं काम हवं. तुम्ही चांगले वकील व्हावे, पुढे जाऊन चांगले जज व्हावे, आणि त्याहीपेक्षा मला वाटते जास्त आदर्श नागरिक व्हावे. आणि त्याच्या दृष्टीनं आपण या सगळ्या काही गोष्टी करत असतो. आणि आता ही लिमिट तुमचं होणार आहे की ज्याच्यात तुम्ही तुमचं त्याला दाखवणार आहे, तर ती महत्त्वाची आहे. आपण शिक्षण घेतलं, भरपूर काय जरी डिग्री घेतली तरी समाजामध्ये राहत असताना समाजामध्ये आपलं व्यक्तिमत्व खुललं पाहिजे आणि देशाच्या दृष्टीनं आदर्शपूर असलं पाहिजे. आपल्या साहेबांनी आता सांगितलं तुम्हाला की कायदे कानून सर्व जे आहेत झालेत. प्लॅंटेशनचं महत्त्व पण ते त्याच्या भाषणात सांगितलं. रस्ते डेव्हलपमेंट चालू आहे, पण भविष्य काळामधला विचार करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. त्याच्यातून काही विचार करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे आपल्या पाहुण्यांना सुद्धा जेटेसला सुद्धा आपण छोटे छोटे प्लॅन दिले, ते राहिले पाहिजे आपल्या घरामध्ये बाजूला. तर तुम्ही डॉक्टर कसं असं नको व्हायला. आणि आम्ही सुद्धा ती काळजी घेतलेली आहे. मला वाटतं तुम्ही या कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसलं असेल स्वच्छता टापते. तुम्ही आलाय त्या दिवसापुरती नव्हे, 100% 365 दिवसाची स्वच्छता ही असते. आणि त्याच्यामुळे आल्यावर विद्यार्थींना प्रसन्न वातावरण वाटतं. मला वाटतं तुम्ही आता काली आला होता इथं, तर कॉलेज करून पाहिलं असेल. कसं काय वाटलं? कॉलेज चांगलं वाटलं, बरं वाटलं? काय चांगलं आहे नक्की ना. आम्ही विचार करून नको सगळ्यांना. तर आमचा प्रयत्न आहे की कॉलेजचं ॲटमॉस्फिअर आहे ते अभ्यासाला अतिशय अनुकूल असं असलं पाहिजे आहे. इथं येणारे प्राध्यापक सुद्धा आहेत. सर आम्ही आता इथे प्राध्यापक वर्ग जो ठेवलेला आहे, तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त रेग्युलर प्राध्यापक ठेवण्याचं काम केलं. बऱ्याच ठिकाणी शीट बीट तुमच्या भाषणात सुद्धा आलं काही गोष्टी. आम्ही बसलो त्यावेळेस त्यांनी चर्चा केली की कॉलेजमध्ये काय, आणि हे जे विद्यार्थी सांगतील का ग्रामीण फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ फक्त लॉ कॉलेजसाठी वापरलं जातं. म्हणजे खास आहे त्यामध्ये हे वेळ ते वेळ तिथे जाऊन वेळ घ्या असं न होताना हे कॉलेज जे आहे आणि खास ते लॉ कॉलेज वापरतोय. LLM सुद्धा आपल्याला इथं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्या कॉम्पिटिशनला तुम्ही जी कॉम्पिटिशन घेताय त्याचा ते भाग घेत आहे, त्यातून यशस्वी व्हाच. आणि त्याच्या आयुष्यामध्ये तुमच्याही सुद्धा हे फायदा होईल की आपण कुठल्या दृष्टीने काय करावा. आणि म्हणून या आपल्या शास्त्रार्थ या कार्यक्रमामध्ये जर भाग घेतला तर सर्वत्र मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि त्याहीपेक्षा जास्त आमचे साहेब स्वतः आले इथं, त्यांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी आपलं भाषण केलं, त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि आभार मानून थांबतो. जय हिंद.